जशी आम्हाला माहिती कळेल तसे आम्ही तुम्हाला नक्की सांगू. ओके. थँक्यू. आर्या, जय हिंद सर. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बद्दल काही अपडेट्स? सर मी त्यांना कॉल केला होता पण रिपोर्ट्स तयार नाही आहेत. ठीक आहे, तोपर्यंत पत्रकारांना थांबवून ठेवा. हो सर. चिंचुके? सर ते रिपोर्ट्स घ्यायला लॅबमध्येच गेलेत. ठीक आहे. हे बघ, रिपोर्ट्स आले की तासाभरात मला निघावं लागणार आहे अप्पीला शोधण्यासाठी. त्यामुळे एक तुकडी तयार ठेवायची. अर्जुन अजून रिपोर्ट्स नाही आले आणि आर्या, मला गॅरंटी आहे माझी अप्पी मला सोडून नाही कुठं जाणार. सापडणार ती. चला लागा कामाला. एक मिनिट अर्जुन. हं? अर्जुन तू किती दिवस असं पळत राहणार आहेस अर्जुन? हे बघ मी नाही म्हणते की आज आपल्याला रिपोर्ट्स वाईटच येतील. कदाचित देवाच्या कृपेने आपल्याला रिपोर्ट्स चांगलेही येऊ शकतात. पण अजून कुठे शोधणार आहेस तू अपर्णा मॅडमला? अगं कुठं शोधणार आहे म्हणजे? मी सगळीकडे शोधणार, परत परत शोधणार, जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत शोधणार. अर्जुन मला कळतच नाहीये तुझ्या मनात नक्की काय चालू आहे. कधी खचून जातो, कधी अपर्णा मॅडमला शोधायचं म्हणतोस. हे बघ जर हे असंच करत राहिलास ना तर याचा वाईट परिणाम तुझ्या तब्येतीवर होणार आहे. आणि अप्पी सापडली तर 1 मिनिट लागेल का मला ठीक व्हायला? आणि अरे तू हे सगळं म्हणतीयस, अप्पीला शोधणं आपली ड्युटी नाही? अर्जुन अशा केसमध्ये ड्युटी 48 तासाची असते, जोपर्यंत माणूस सापडत नाही ना तोपर्यंत. आणि नियमानुसार 48 तासात जर आपल्याला माणूस सापडला नाही तर त्याला मृत घोषित करायचं असतं. अर्जुन नियम माणसाने बनवलेले आहेत आर्या, आपण बनवलेले आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी हे नियम लागू होतीलच असं नसतं. अर्जुन तुला कळत कसं नाहीये? या सगळ्यात तुला किती त्रास होतोय? हे बघ अर्जुन, मी नाही म्हणते की आपण अपर्णा मॅडमला शोधायचं नाही. आपण त्यांना नक्कीच शोधू. पण या सगळ्यात तुझी अवस्था बघ ना एकदा. अर्जुन मी तुझी मैत्रीण म्हणून बोलतीये, कारण मला तुझी काळजी वाटते. अर्जुन आर्या, बघ तू आणि चिंचुके आहेत ना म्हणून मी अप्पीला शोधू शकतोय. तू पहिल्या दिवसापासून म्हणतेस ह्या ऍक्सिडेंटमध्ये अपर्णा मॅडम केले, पण मी ऑर्डर केली की लगेच जाऊन अप्पीला शोधायला सुरुवात करतेस. तो चिंचुके मी पळलो नाही का तेवढा तो पळलाय अप्पीला शोधण्यासाठी. आर्या बघ, तू आणि चिंचुके माझी खूप काळजी करता, माझा विचार करता, माझ्या कुटुंबाचा विचार करता, अमोलचा विचार करता. त्यासाठी खरंच थँक्यू. एवढं सगळं घडून गेलंय पण तुम्ही तुमच्या कामात कधी हलगर्जीपणा केला नाही, माझ्या डोळ्याला दिसतंय कधी. अर्जुन ड्युटी करणं आमचं कर्तव्य आहे. हे बघ तू तुझ्या मनात नक्की काय आहे ते एकदा व्यक्त कर ना. तू सतत कुठल्या तरी दडपणाखाली आहेस अर्जुन. अप्पीशिवाय आयुष्य काढण्याचं दडपण येते आर्या. एकदा अप्पी सापडली ना की ते दडपण पण दूर होईल. आणि बघ अप्पी सापडणार. जैन साहेब, हे रिपोर्ट.